अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी, तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सगळ्या सोयऱ्यांना मराठा आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला शनिवारी म्हणजे 27 जानेवारीच्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे। आम्ही आज वाशीतच थांबतो, मात्र उद्या दुपारपर्यंत अध्यादेश मिळाला नाही तर आझाद मैदानाकडे जाऊ असा इशारा जरांगेने दिलाय। आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही असंही त्यांनी बजावलं। सरकारनं सगळे सोयऱ्यांबाबत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अध्यादेश काढण्याची मागणी जरांगेने केली आहे। तसंच कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तीनं आपल्या सगळ्या सोयऱ्यांबाबत प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यास कुणबी दाखला द्यावा अशी मागणीही केली आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्य सरकार आजच रात्री उशिरा याबाबत अध्यादेश काढणार असल्याची माहिती मिळत असून यामुळे मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाचे समाधान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आज वाशी येथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला असून सरकार दिलेल्या आश्वासनाची पूर्तता वेळेत करणार नसेल तर आपण उद्या मुंबईत दाखल होऊ असं त्यांनी म्हटलं आहे। दरम्यान रात्री मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली। हा नवीन अध्यादेश लवकरच जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते।